मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। पावसामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत। विशेष म्हणजे पावसाचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसलाय। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून गेल्या 4 ते 5 तासांपासून वाहन चालक एकाच जागेवर अडकून पडलेले आहेत। आसपासचे रस्ते ब्लॉक झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचं चित्र आहे। 6 तास झाले माणसं एका ठिकाणी अडकले। शाळेचे विद्यार्थ्यांच्या बस अडकल्यात। तुम्ही विश्वास नाही करणार, लहान मुलांच्या शाळेच्या त्या येलो कलरच्या बस अडकल्यात। आणि आपण काय 2 आणि 3 ट्रॅफिक हवालदारांनी काय होणार आहे, नका घरातनं बाहेर पडू। आज जिथे आहात जसं काम चालू असेल तसं करा। जर ऑफिसमध्ये असाल ना, तर ऑफिसमधनं आपण घरी पोहोचेपर्यंत सगळं व्यवस्थित आहेत का, रस्त्याची वाहतूक, ट्रेनची वाहतूक, ती सगळी चेक करून मगच ऑफिसच्या बाहेर पडा। आपण बघतोय वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत। ही वाहतूक कोंडी आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले एक प्रवासी वाहन चालक आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ते सध्या कुठे आहेत आणि किती मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक कोंडी झाली आहे। आपल्यासोबत ते प्रवासी आहेत। दादा, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, येतोय। काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्या वाहतुकीची आणि तुम्ही आता कुठे अडकून पडलाय? सर, आपला तो ठाणे डोंबिवली म्हणजे मानकोली आणि डोंबिवली तो कनेक्ट करणारा जो रस्ता आहे त्याच्या अलीकडे आपले जे कपिल पाटील साहेब आहेत त्यांच्या घराकडे जायचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला मी अडकलोय। मी 1:30 वाजता जवळजवळ निघालो इथून विक्रोळीवरून 12:30 वाजता, आणि मी नंतर पुढे मुलुंड वगैरे साकेत नाका वगैरे करत पुढे आलो। पण अतिशय परिस्थिती गंभीर आहे। मला आपण अडकल्याचं काय नाही, कारण पाऊस आहे, पाणी रस्ते साचले, तो मुद्दा नाही। पण सर, शाळा ज्यांनी लवकर सोडल्या आणि ते शाळेचे विद्यार्थी बिचारे खिडकीतनं बाहेर अर्ध्या झोपलेल्या अवस्थेने बघतायत ना सर, ते बघत नव्हतं। एक आजी कधीपासून पाठीमागे रिक्षामध्ये बसलेला आहे एका। तर मला सांगायचा मुद्दा हा होता की 2 तास 3 तास ठीक आहे अडकलं, पण तुम्हाला जर एका ठिकाणी कळतंय की एवढ्या ठिकाणी ट्रॅफिक झालंय तर एवढे पण आपण नियोजन शून्य आहोत का की त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही? विक्रांतजी, या सगळ्यामध्ये तुम्ही 1:30 वाजता विक्रोळीतनं निघालात, 5 तासामध्ये कुठपर्यंत प्रवास केलाय तुम्ही? तर आता मी मानकोली ब्रिज वरती पोहोचलोय। डोंबिवलीमध्ये शिरण्यासाठी एक फाटक आहे, तो राईड घ्यायचा शक्यता आहे की मला आता मिळू शकतोय राईड। अगदी धन्यवाद विक्रांतजी, तुम्ही झी24 तासशी बोलला त्याबद्दल। आपण बघितलं वाहन चालक विक्रांत नलावडे आपल्यासोबत होते। कशा पद्धतीने मागल्या 5 तासांपासून ते या सगळ्या वाहतूक कोंडीत अडकलेत, ते स्वतःवर ज्या पद्धतीने त्यांना मनस्ताप या सगळ्या वाहतूक कोंडीचा सहन करावा लागला, ती प्रतिक्रिया त्यांनी झी24 तासवर बोलताना दिलेली आहे।